सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपण ज्या मंदिराचे फोटो स्वामींचे दररोज दर्शन दाखवत असतो त्याकडे जाण्याचा मार्गाचा छोटासा एक व्हिडिओ तयार करत आहे. मी आहे मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर येथे. रिक्षा स्टॉप आहे, इथे चौक आहे. एक सुंदर असं म्हसोबा देवालय पण आहे, इथे बघू शकता. दर्शनाने आपण जात असतो, जाता येता आपल्याला दर्शन होतं. इथे अमृत मेडिकल म्हणून आहे. चौकात आल्यानंतर आता मी ज्या मंदिराकडे प्रज्ञापुरी स्वामी समर्थ कोल्हापूर जे रुईकर कॉलनीत आहे तेथील दर्शन आपण दररोज बघत असतो. तर आता आपण चौकात आलेलो आहे. हा पुण्या मुंबईकडून येत्याला रोड आहे. तिथून इकडे आल्यानंतर डावीकडे वळायचं आहे. तर कोल्हापूर सिटीतून आल्यानंतर उजवीकडे वळून आपण पुढे जायचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कारण मी चालत जात आहे. आता आपण चौकात आहे. हा रोड पुण्या मुंबईहून येत्याला आहे. थोडा स्किप करून व्हिडिओ तयार करतो. तिकडून आल्यानंतर डावीकडे वळायचं. जो रस्ता आपल्याला रुईकर कॉलनीत जातो तिथे हे मंदिर आहे. आपण ज्या स्वामींचे दर्शन दररोज करत असतो, थोडंफार मी पुढं अंतर गेलो सरळच जायचं आहे ह्या रोडनं. त्यानंतर थोडा स्किप करेन व्हिडिओ. तिथं तुम्हाला छोटेसे गाडी पण दिसतील चहाचे. थोडं आता स्किप करतो. थोड्या अंतरावर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र लागेल. बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे इथे. तसंच सरळ ह्या रोडनं जायचं आहे. हा रस्ता सोडायचा नाही सरळ. आता चालत असल्यामुळे जरा अंतर वाटेल, पण आपण गाडीवरून असाल तर पट्ट्याशी 5 मिनिटात इथे जाऊ शकतो. तुम्हाला थोडं स्किप करून दाखवणार आहे व्हिडिओ मी. थोडंसं पुढं आल्यानंतर इथं दत्त मंदिर पण आहे. वा, छान गोमाता बसलेल्या आहेत. तुम्हाला चांगलं दर्शन होईल आज सकाळीच. थोडं पुढं आल्यानंतर अनेक चौक लागतो. चौकामध्ये छानसे दत्त मंदिर आहे. मूर्ती खूप आकर्षक आहे. जरूर दर्शन घ्या जाता जाता. आपण आता रुईकर कॉलनीत आत आलेलो आहे. आतमध्ये हे दत्त मंदिर आहे. छान मंदिर आहे. इथे आपण दत्ताची छान मूर्ती पाहू शकता, दर्शन घेऊ शकता. हा सरळच रोड जातो स्वामी समर्थ मंदिराकडे, प्रज्ञापुरीकडे. इकडून मैदान आहे, मैदानाकडून पण आपण येऊ शकता. मित्रांनो, पुढे आल्यानंतर अशी तुम्हाला बोर्ड दिसेल, ज्ञानेश्वर हरी काटकर साहेब. तर इकडं तुम्ही उजवीकडे वळायचं आहे. तुम्हाला तो बोर्ड दाखवतो जवळ जाऊन. एक नवसाला पावणारे स्वामी असे म्हटलं तरी काय हरकत नाही. श्रद्धा महत्त्वाची आहे आपली. असा बोर्ड लागतो. तिथून तुम्ही उजवीकडे जायचं आहे. असं या गल्लीतून सरळ खाली. एक मिनिटाच्याच अंतरावर इथे आपल्याला मंदिर भेटतं. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला स्वामींचे ज्ञानेश्वरी प्ले स्कूल इथे पाहायला मिळते, जिथे लहान मुलांच्यावर फार चांगले संस्कार पडतात. आपल्या मुलांना इथे ॲडमिशनसुद्धा आपण घेऊ शकताय.
तुम्हाला दाखवतो बाहेरूनच. गेट बंद आहे. किती छान इमारत आहे बा, जिथे चांगले संस्कार होतील आपल्या मुलावर. ज्ञानेश्री प्ले स्कूल आहे. हे स्वामींच्या आशीर्वादावर खूप चांगले मुलांना संस्कार इथे पडतात. हे आपण स्वामींच्या मंदिराचा कळस पाहू शकताय. रिनोव्हेशन चालू आहे थोडंफार. इथून तुम्ही स्वामी मंदिरात एंट्री होणार तुमची. इथे तुम्हाला पुस्तकं स्वामींची काय हवी असतील तर सर्व इथे तुम्ही खरेदी करू शकता.